नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा व भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आमची यात्रा जवळ आली आहे आणि माझी घरातील साफसफाई चालू आहे। तर सुरुवातीला मी प्रथम हॉलचे साहित्य काढले आहे आणि काही साहित्य पुसून स्वच्छ करून ठेवत आहे आणि काही साहित्य धुणार आहे। तर सर्वांच्याकडेच यात्रा आली की घराची साफसफाई केली जाते। बघा ना, आपण घराची साफसफाई खरं तर वर्षातून 2दा करतो, तेही सर्व घर वरून झाडून घेतो। रोज तर साफसफाई केलीच जाते, पण रोज आपण वरून सर्व साफसफाई करत नाही। दिवाळी यात्रा म्हटलं की अशी सर्व घराची साफसफाई केली जाते। मी दररोज साफसफाई करते, पण माझे काही शोकेचे साहित्य लॉफ्टवर आहे, त्यावर धूळ बसते आणि केव्हा तरी मी धूळ झाडून घेते, पण दररोज धूळ झाडत नाही आणि रस्त्यावर घर असल्यामुळे धूळ सुद्धा जास्त येते। आता हे तर तुटलं, याला चिकटवू पण शकत नाही। आमच्या घरामध्ये एवढा पसारा आहे की मला एकटीला घर साफ करायला 6 ते 7 दिवस जातात आणि भांडीच एवढी आहेत की भांडी घासायलाच एकटीला मला पूर्ण 1 दिवस लागतो। मग मी माझ्या सवडीने रोजचे काम आवरून दुपारचे होईल असे एक रूम साफ करून घेते, कारण खिडक्या सुद्धा साफ करायच्या म्हटलं की खिडक्या साफ करायला सुद्धा खूप वेळ लागतो। झाली बघा भांडी घासून। फ्रीजमधील ड्रॉवर आणि कप्पे स्वच्छ करून उन्हामध्ये सुकायला ठेवले आहेत। बघा, मी फ्रीज वरचे वर साफ करते, त्याच्यामुळे माझा फ्रीज आतून खूप स्वच्छ आहे आणि मी फ्रीज साफ करायचे तुम्हाला एक लिक्विड दाखवणार आहे। त्या लिक्विडने फ्रीज साफ केला की फ्रीज घाण होत नाही, खूप छान स्वच्छ होतो। आता आपण फ्रीज साफ करायसाठी एक लिक्विड बनवूया। तर इथं मी नॉर्मल पाणी घेतलं आहे, नळाचं पाणी घेतलं आहे। आता याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळणार आहे। तुमचा जुना फ्रीज असू द्या किंवा नवा असू द्या, आतून कितीही घाण झालेला असू द्या, फक्त हे जे लिक्विड आहे ते फ्रीजला लावून ठेवायचं आहे। त्यानंतर 1 चमचाभर सोडा घालायचा आहे, खायचा सोडा आहे। 1 चमचाभर मीठ घालायचं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे लिक्विड असं एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आता हे जे
आपण लिक्विड तयार केलं आहे ते सर्व फ्रीजला, ते लिक्विड फ्रीजला आतून दरवाजाला सर्व मारून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे असंच फ्रीजला राहून द्यायचं आहे. ताईंनो, फ्रीज साफ करण्याआधी फ्रीजची पिन बोर्डमधून काढून ठेवा. बटन बंद करा, नाहीतर करंट लागू शकतो. 10 मिनिटानंतर आता फ्रीज आपल्याला एखाद्या कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी सहज याचे डाग सुद्धा निघत आहेत. खूप छान फ्रीज साफ होतो. बघा, सर्व फ्रीज आतून पुसून घेतला आहे आणि किती स्वच्छ झाला आहे. पांढरा शुभ्र दिसत आहे. मी असे फ्रीज मध्ये पेपर ठेवते. पेपर असले की फ्रीज खराब होत नाही, फ्रीजला डाग पडत नाही. काजू बदाम ड्रायफ्रूट आहेत ते मी असे प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे आपल्याला पटकन सापडतात. तुम्ही बाहेरून सुद्धा या लिक्विडने फ्रीज पुसू शकता. बाहेरून सुद्धा या लिक्विडने फ्रीज छान साफ होतो. हँडल तर खूप घाण झालेला असतो. मी जेव्हा या रूमची साफसफाई केली आणि खिडकी स्वच्छ केली तेव्हा फ्रीज पुढे ओढून पाठीमागील बाजू स्वच्छ केली होती. पाठीमागे सुद्धा खूप जाळ्या होतात. फ्रीजच्या डब्यामध्ये पाणी साठते आणि ते जर पाणी काढले नाही तर मग त्यामध्ये मच्छर होतात. या लिक्विडने तुम्ही खिडकीच्या काचा सुद्धा साफ करू शकता. टीव्ही, कपाट सुद्धा साफ करू शकता. छान निघते. ताईंनो, तांब्या पितळेची भांडी जेव्हा आपण घासतो तेव्हा ही भांडी घासून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ही भांडी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवायची आहेत. म्हणजे आपली भांडी वर्षभर छान चमकत राहतात, खराब होत नाहीत, काळी पडत नाहीत. तुमची भांडी पितळेची असू द्या किंवा तांब्याची असू द्या, घासून अशी प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवा, म्हणजे भांडी स्वच्छ राहतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.